अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, आंतरराष्ट्रीयच्या ख्यातीचे गोवर्धन प्रकल्पाचे आणि भाग्यलक्ष्मी प्रकल्पाचे संस्थापक, गोवर्धन नावाने जी उत्पादने आहेत त्याची कीर्ती साता समुद्रपार केलेली आहे, असे 25,000हून अधिक युवक युवतींना रोजगार प्राप्त करून देणारे शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कार्य आपण सर्वांनी पाहिलं, दातृत्व हा गुण ज्यांच्या नसानसामध्ये भरलेला आहे, असे रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आणि या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मी कसा घडलो, आपलं प्रेरणादायी मनोगत विद्यार्थ्यांच्या समोर मांडतायत देवेंद्रभाई शहा. धन्यवाद. आज या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या 136व्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आवडते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे ज्यांचं इतकं कर्मवीर अण्णांच्या बाबतीत मंत्रमुग्ध असं व्याख्यान, किंवा मी तर म्हणेल की अण्णांच्या त्या काळात आपल्याला ते प्रत्यक्ष घेऊन गेले असे लेखक आणि युगप्रवर्तक कर्मवीरांचे लेखक काशीनाथजी सोलनकरजी, त्याचप्रमाणे या संस्थेवर जनरल बॉडी सदस्य बाळासाहेबजी बेंडे आणि स्टेजवरील सर्वच मान्यवर. खरं तर मला खूप अभिमान आहे की मी या संस्थेचा म्हणजे महात्मा गांधी विद्यालयाचा आणि अण्णासाहेब आवटे कॉलेजचा विद्यार्थी आहे. तुम्ही माझी ओळख दिली नसती तर इथल्या 80% विद्यार्थ्यांना माहीत नाही का मी देवेंद्र शहा या कॉलेजचा विद्यार्थी आहे, आणि म्हणून मी थोडं तुम्हाला थांबवत होतो. मी जरी कितीही म्हणजे माझ्या घरात 1964 साली माझा जेव्हा जन्म झाला त्या काळात माझ्या घरात ॲम्बेसेडर आणि फियाट गाडी होती, आणि त्याही परिस्थितीमध्ये जेव्हा घरात प्रत्येकाच्या शिक्षणाची जेव्हा वेळ आली होती तेव्हा माझ्या घरात अनेक लोक संगमनेरला इथे किंवा पुणे येथे शिकत होते. जेव्हा माझी शालेय शिक्षणाची वेळ आली, पुण्यात घर असताना देखील मी अटक केला की नाही, मला माझ्या आईवडिलांबरोबर आणि महात्मा गांधी विद्यालयात माझे बरेच मित्र आहेत, मला तिथे शिक्षण घ्यायचं आहे. पुढचं कॉलेज देखील मी इथेच या ठिकाणी अण्णासाहेब आवटे कॉलेज कर्मवीरांच्या या कॉलेजमध्ये केलं. आणि या कॉलेजमध्ये करत असताना म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा जाण्याची किंवा कुठेही कमतरता या ठिकाणी माझ्या घरातल्या वातावरणात नव्हती, परिस्थितीत नव्हती. पण कदाचित तिथे गेलो असतो तर तिथलाच झालो असतो. आणि आज या ठिकाणी या मंचरच्या या आपल्या अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये कर्मवीरांच्या शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणी मी जे काही पुढे वाढलो, स्वकर्तृत्वावर पुढे स्वतःचा व्यवसाय काढला, उद्योग केला. माझ्याबरोबर मी साहेबांबरोबर जे सामाजिक कार्य या ठिकाणी करतो ते देखील नामदार साहेब या ठिकाणी 1990पासून आम्ही या ठिकाणी नामदार साहेब या तालुक्याचं नेतृत्व करायला लागले. ते देखील LLB आणि LLM इतकं मोठं शिक्षण घेऊन देखील यांना आपल्या या ग्रामीण भागाचीच नाळ आणि ओढ असल्यामुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अनेक साहेबांच्याबद्दल जेवढी उदाहरणं देता येईल तेवढी कमी आहेत. पण LLB आणि LLB झाल्यानंतर इथे ॲडव्होकेट पोखरकर साहेब बसलेत. मुंबईला जर साहेब असते तर एका दिवसाची किमान 10-20 लाख रुपयाची फी घरात घेऊन ते चांगले उच्च असे बॅरिस्टर झाले असते. पण ते सगळं सोडून आपल्या वडिलांनी, आपल्या परिवारांनी या ठिकाणी ग्रामीण भागाची सेवा करायची, आणि त्या ध्येयाने देशाने या ठिकाणी या सगळ्यामध्ये आम्ही सामाजिक कार्य करत असतो. ज्या पद्धतीने अनेक संस्था या ठिकाणी चालवत असताना 1990 साली या तालुक्याची विकास खूप खुंटलेला आहे, पुढे जायला पाहिजे. माझ्यासारखे अनेक तरुण जेव्हा साहेबांना जोडले गेले, अनेक प्रश्न या ठिकाणी तुम्हा लोकांना माहीत देखील नसतील, पण हा तालुका इतका मोठा दुष्काळी म्हणून पुणे जिल्ह्यात ओळखला जायचा, त्याचं चित्र बदलत असताना आणि खास करून त्या सगळ्या गोष्टीला थोडा वेळ कमी आहे, परंतु शिक्षणाच्या अनेक समस्या जेव्हा छोट्या छोट्या गावांमधून यायच्या तेव्हा स्वतःची NCRD नॅशनल सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट ही अण्णांच्या प्रेरणेनेच या ठिकाणी पुढे नेली आहे का काय. कारण पहिली शाळा आम्ही उघडली या ठिकाणी साहेबांनी, ती NCRDच्या माध्यमातून ही खडकी आणि पिंपळगाव
कारण पिंपळगावला आणि खडकीला जेव्हा बंधारे बांधले तेव्हा त्या समोर गावं असणाऱ्या एक किलोमीटर 2 किलोमीटर जवळ असणाऱ्या गावांना 14 किलोमीटर लांब असं वेसा घेऊन पुढे जावं लागायचं. तेव्हा त्या पाण्यामुळे या पोरांच्या शिक्षणाची अडचण झालेली आहे. पहिली शाळा तिथे काढली, दुसरी शाळा त्या ठिकाणी आंबेगाव इथे वरून आदिवासी भागातून येणारी मुलं जी आहेत ते एका नावपत्रेत 14 मुलं त्यावेळा बुडून वाहून गेली. आणि अशी दयनीय परिस्थिती आंबेगाव तालुक्यात असताना जिथं जिथं ज्या गरजा आहेत, मग डिंब्या येथे शाळा काढली, जारकरवाडी येथे शाळा काढली. आपली मुलं या ठिकाणी शहरात असतात, त्यांना एज्युकेशनची त्या ठिकाणी शालेय शिक्षणांमध्ये नेमकी कुठे ॲडमिशन मुलांना त्या ठिकाणी मिळत नाही. वाशी येथे जेव्हा सरकारच्या माध्यमातून पहिला त्यांना शिक्षणाचा प्लॉट भेटला तर सगळ्यांनी जवळपास जो कोणी वाशीमध्ये न्यू मुंबईमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी प्लॉट मिळवला तर ते आर्थिक शिक्षण त्या ठिकाणी पॉलिटेक्निक असेल, मेडिकल असेल असं सगळं काढतात. पण नामदारांनी ते सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा त्या ठिकाणी मराठी शाळा आणि इंग्लिश माध्यमाची शाळा अशी या NCERTच्या माध्यमातून काढली. आणि असा एकत्र वसा घेतलेले आम्ही सगळे नामदारांच्या प्रेरित होऊन या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना मला अभिमान वाटतो की या शहरात राहून याच ठिकाणी मी जो एक स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी काढला, शेतकऱ्यांसाठी काढला. खऱ्या अर्थाने 90 ते 92मध्ये खूप मोठे या ठिकाणी शेतकऱ्यांनी डॉक्टर कुरियन यांच्यामुळे 1980 ते 90पर्यंत जे व्हाईट मिल्क रिव्हॉल्युशन हे खूप मोठं या ठिकाणी देशभरात चळवळ काढली. शेतकरी प्रेरित झाले, दूध खूप उत्पादन झालं. पण तेवढं दूध सहकार संस्था आणि निम सहकारी संस्था या ठिकाणी घेऊ शकत नव्हते. म्हणून काही खाजगींनी या ठिकाणी पुढे येऊन माझ्यासारख्यांनी म्हणजे दुधाचे खाडे पडायचे म्हणून 92 साली या ठिकाणी पहिला उद्योग या ठिकाणी काढला. गोवर्धन या ब्रँडनी या ठिकाणी या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना साथ दिली. दुधाचे खाडे बंद झाले आणि आज या शेतकऱ्यांसाठी टाकलेला व्यवसाय जरी माझा व्यक्तिगत जरी असला तरी खरी पहिली मदत त्यांना होत असते. आणि त्याच्या माध्यमातून आज नाही म्हणावं तरी आज देशभरात आणि जवळपास 31 देशांमध्ये परदेशामध्ये गोवर्धन गो चीज हे एक्सपोर्ट होत असतं. हे आपल्या सगळ्याला अभिमान वाटावं असं कार्य या ठिकाणी तुमच्या एका माजी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 3200 कर्मचारी आणि त्याच्यातले 3000 लोक हे जवळपास या आपल्या परिसरातले लोक याला जोडलेले आहेत. या प्रत्यक्ष कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी काम करतात. त्याच्याबरोबर संलग्न असणारे अनेक छोटे मोठे उद्योजक असेल, मग ट्रान्सपोर्ट असेल, छोटा ट्रान्सपोर्ट असेल, बल्क कूलर असतील, त्यांना संलग्न असणारे काही पुरवठा असेल, कोरोगेटेड बॉक्सच्या फॅक्टऱ्या असतील, या सगळ्या या ठिकाणी आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांनी यांना आणि पुढच्या पिढीने या कंपनीच्या माध्यमातून आम्ही रोजगार जेवढी निर्मिती करता आली ती केली. आज जवळपास आमच्या कंपनीचा 3,500-4 हजार करोड इतका मोठा टर्नओव्हर या माध्यमातून आहे. आणि याच्याचबरोबर मला साहेबांनी जेव्हा जबाबदारी पुढच्या काळात शरद सहकारी बँकेची दिली, या सगळ्या संस्था ज्या आहेत या आदरणीय दादांनी वळसे पाटलांनी असेल, साहेबांनी भीमाशंकर कारखाना असेल, या परिसरातील ग्रामीण भागातील लोकांच्या एक कणा येतो त्यांना सेवा करण्यासाठी किंवा त्यांच्या शेतकऱ्यांमध्ये ताकद येण्यासाठी या सगळ्या संस्था उभ्या केल्या. 1972 साली ही शरद सहकारी बँक स्थापन झाली. त्यावेळा 72च्या दुष्काळामध्ये इतका मोठा प्रचंड दुष्काळ होता की सर्व नेते कार्यकर्ते याच्यात मग्न होते की या लोकांना रोजगार हमीची कामं कुठून आणायची. त्याच वेळा आमचे दूरदृष्टी दादा आदरणीय वळसे पाटील यांनी शरद सहकारी बँकेची स्थापना केली. आणि ही स्थापना करून ही आज बँक जवळपास 1500 कोटी रुपयाच्या ठेवी आणि 3-3.5 हजार कोटी रुपयाची उलाढाल दरवर्षी असणारी इतकी मोठी बँक आणि 27 शाखा. आणि मला अभिमान वाटतो की आर्थिक उलाढाल करत असताना लवकरच आम्ही या सुवर्ण महोत्सव वर्षात या बँकेने देखील पदार्पण केलेलं आहे. आणि जी 18 वर्ष 20 वर्ष मी या ठिकाणी या बँकेची जबाबदारी घेत असताना या व्यवसाय तर बँकेचा झाला, पण बँकेने किमान 1000 ते 1500 तरुण उद्योजक या ठिकाणी ज्यांना कधी स्वप्नात देखील विचार नव्हता, नामदार साहेबांच्या प्रेरणेने या ठिकाणी आम्ही अनेक लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलं, त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं आणि जवळपास 1000-1200 मुलांची या ठिकाणी स्वतःचे उद्योग या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. पुढच्याही काळात
म्हणजे या सुवर्णमहोत्सवीवर लवकरच सर मी तुमची मदत घेईल आणि आम्ही पुढच्या 3 महिन्यामध्ये या ठिकाणी जवळपास 540 उद्योजक तरुण उद्योजकांना उभं करण्यासाठी सरकारची माध्यमातून एक 10 लाख रुपयाची स्कीम आहे अण्णासाहेब महामंडळाची की ज्याच्याकडून 10 लाख रुपये शरद सहकारी बँकेतून तुम्ही लोन घेतलं तर 10% लोन व्याज हे शरद सहकारी बँक लावती, पण तुमचा व्यवसाय उभा राहिला आणि त्याची परतफेड नियम जर झाली तर जवळपास ते व्याज फक्त तुम्हाला 4% ते 5% इतक्या कमी दरात ते उपलब्ध होत असतं आणि तुमची स्वतःच्या व्यवसायावर देखील तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता. अशा विविध अनेक घटना आहेत तिथे. त्याचप्रमाणे आजचा काळ हा खूप बदलत चाललेला आहे. शिक्षणाच्या त्यावेळेच्या जरुरी ज्या होत्या ग्रामीण भागातल्या जरुरी होत्या, पण उद्याचं शिक्षण हे सगळं बदलत राहणार आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने पुढच्या या ठिकाणी आपल्या संस्था आपल्या स्वावलंबी याच्यावर कसं उभं राहायचं, पुढच्या दिशेला देश कुठं चाललेला आहे. देश आज खरंच वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण भारत जो आहे एक जगाची तिसरी शक्ती ही तुमच्या डोळ्या देखत पुढच्या 5-10 वर्षामध्येच होईल. आता जर काळ पाहिला तुम्ही तर तुमच्या बऱ्याचशा लोकांनी जर ऐकून असाल की भारत, चायना, अमेरिका या जगातल्या ज्या 3 मोठ्या शक्ती आहेत त्याच्यातून चायना आणि राजकीयदृष्ट्या जगाने त्यांना थोडंसं बाजूला सारण्याचा आपोआप कार्यक्रम केलेला आहे. तुमच्या कोणाकडे ॲपल फोन असेल तर तो आजपर्यंत फक्त चायनामध्ये बनायचा, पण त्याची एक खूप मोठी निर्मिती या ठिकाणी आता तिथून बंद होऊन भारतात बेंगलोरमध्ये आलेली आहे. अशा अनेक लहान मोठे उद्योग अमेरिकेने युरोपने इथे या ठिकाणी ठरवलेलं आहे की भारत एक न्यूट्रल देश आहे. यांची परिस्थिती राजकीय गोष्ट जरी असली तरी इथलं वातावरण जो आहे, इथली तरुण पिढी जी आहे ही IT-ला, उद्योग क्षेत्रामध्ये, डिजिटल मार्केटिंगमध्ये, डिजिटल शिक्षणामध्ये खूप मोठी इथली तरुण पिढी अमेरिकेत जशी त्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या पदांवर आहे तशी इथली पण मुलं विद्यार्थी खूप हुशार आहेत. पुढची पिढी इथे या ठिकाणी जरूर अनेक उद्योग, अनेक व्यवसाय या ठिकाणी या भारतामध्ये येईल. भारत लवकरच जगाची मोठी महान शक्ती या ठिकाणी बनत असताना या सगळ्या याचा जर हे असेल तर ग्रामीण भारत हा रूरल इंडिया आहे आणि रूरल इंडियामधून आपण सगळ्यांना अगदी जे या संस्थेचे विद्यार्थी आहेत त्यांना अभिमान वाटावा की कर्मवीरांनी या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची शिक्षणाची व्यवस्था करून दिलेली आहे. ग्रामीण भागात आपल्याला इतक्या उच्च पातळीवरचं शिक्षण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आपण आपल्या स्वावलंबी जो एक अण्णांचा विचार आहे या ठिकाणी आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणजे फक्त मुलांनीच नाही तर महिलांनी देखील या ठिकाणी, मुलींनी देखील अनेक ठिकाणी आज एक संकुचित न पाहता आपण उद्योजक बनलं पाहिजे असा जर विचार केला, कारण आज समानता हा जगाचा नियम आहे आणि याच्या ठिकाणी जिथे या विद्यार्थ्यांना जिथे माझी गरज पडेल या कॉलेजचा एक माजी विद्यार्थी म्हणून अण्णासाहेब आवटे कॉलेजचा त्याचप्रमाणे या विचार घेऊन या ठिकाणी मी माझं जीवन नामदार साहेबांच्या बरोबर आम्ही जे काही सामाजिक काम करत असतो आम्हाला साहेबांचं म्हणजे साहेब असताना मला इतकं सगळं एक दडपण एक असतं, कारण साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं असतं, साहेबांचे विचार ऐकायचे असतात. पण साहेबांनी आज प्रेरित घेऊन सांगितलं की तू या ठिकाणी तू कसा वाढलास, तुझं आणखी प्रगती काय, तू किती लेवलला काम करतोस. तर सर मी जसा डेअरीमध्ये व्यवसाय करत असताना डेअरी ही काढली, कारण मी पाहत होतो 90 साली तुमच्याकडे लोक यायचे की साहेब या आठवड्यात आमचा खाडा कसा बंद होईल, पुढच्या आठवड्यात आमचे 2 खाडे पडलेले आहेत आणि त्या समस्येतून कसा मार्ग काढायचा. मी स्वतःचा एक भुस्याची फॅक्टरी टाकणार होतो, कारण मी पशुखाद्याचा विक्रेता होतो आणि पशुखाद्याच्या विक्रेत्यामधून पाहिलं अरे यांचा धंदा अडचणीत तर मी माझा व्यवसाय कसा करणार. म्हणून मी पाहिलं की पहिला यांची अडचण आपण मिटवावी, म्हणून छोटेखानी आम्ही 20,000 लिटरची डेअरी या ठिकाणी सुरू केली. त्यांचा प्रॉब्लेम मिटला. 20,000 लिटरपासून 20 लाख लिटर या ठिकाणी पराग मिल्क आज प्रति दिवशी या ठिकाणी दूध हँडल करत असते. पण जगात जेव्हा फिरायचो मी तेव्हा भारतातलं प्रोडक्ट जे आहे, मी सहज फिरायला म्हणून कुठे गेलो तेव्हा भारतातलं जे प्रोडक्ट आहे की ते अनेक देशांमध्ये पास होत नव्हतं किंवा घेतलं जात नव्हतं. तेव्हा मी फ्रान्समध्ये एका कंपनीला जेव्हा सॅम्पल दिला आणि मी फिरायला म्हणून गेलो होतो
तेव्हा त्यांना ते एक आश्चर्य वाटलं की भारतातून इतक्या चांगल्या प्रतीची पावडर कशी येऊ शकते. आणि मी म्हटलं ही माझ्या कंपनीतून मी बनवलेली आहे. आणि ते संकुचित वृत्तीने बोलले ओके ओके. म्हटलं आम्ही आमच्या इंटरनॅशनल लॅबमधून तुमच्या कंपनीमध्ये माणसं पाठवतो. म्हटलं पाठवा. आणि मी पोचायच्या आत ती माणसं पोचली. त्यांनी तो सॅम्पल उचलला. जो मी सॅम्पल पाठवला तोच सॅम्पल या कंपनीमधून परत तोच मिळतो आहे का काय. आणि तो पास होईपर्यंत ते या देशात उतरले की आम्हाला तुमच्याबरोबर हा व्यवसाय पुढे वाढवायचा आहे. आणि अभिमान वाटावा की भारतीय शेतकरी इतकाच मेहनतीचा आहे जेवढा युरोप आणि पाश्चिमात्य देशांमध्ये प्रगतिशील आहे. आणि तेवढ्याच पद्धतीचं दूध उत्पादन आणि चांगलं उत्पादन या ठिकाणी करू शकतो. आणि जेव्हा मी तेव्हा पहिला कंटेनर एक्सपोर्ट केला तेव्हा मला खूप अभिमान वाटला. पण अभिमान वाटत असताना एक गोष्ट होती की जगामध्ये आजही भारत दुधाच्या उत्पादनामध्ये नंबर 1 आहेत. क्रमांक जगामध्ये नंबर 1 आहे भारताचा. पण प्रति गाई जो आहे तो सगळ्यात लोएस्ट आहे, सगळ्यात खूप कमी आहे. आणि ती थोडी खंत मनात होती की हे का होत आहे की जगाचं ॲव्हरेज वेगळं असताना या ज्या होस्टीन गाई जर्सी गाई तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये ज्या गायी आहेत त्याला ते आज पाश्चिमात्य गायी आपण म्हणतो पण त्या तशा नाही आहेत. या 72% होस्टन गाय काऊज ज्या आहेत या जगामध्ये 72% आहेत. आणि त्याचं मूळ ब्रीड जे आहे हे तामिळनाडू आणि त्या परिसरातल्या तिथल्या शेतकऱ्यांकडून या ठिकाणी जर्मनीमधले तिथले सरकार घेऊन गेलं. होस्टन म्हणून गाव आहे. त्या गावात म्हणजे जसं मंचर गाव आहे तसं होस्टन गाव आहे. तिथे या 10 गायींवर त्याच्यावर प्रक्रिया करून रिसर्च करून त्या मोर प्रोडक्टिव्हिटी कशा होतील म्हणून ती गाय तिथे त्या ठिकाणी बनली. तिथले शेतकरी खूप समाधानी झाले आणि त्यांनी 10,000 गाया तामिळनाडूला भेट दिल्या. त्याच या देशामध्ये आहेत. त्याचप्रमाणे जर्सी जी गाय म्हणतो ती बेंगलोर आणि त्या परिसरातील उटीच्या परिसरातील आहे. ते जर्सी जे गाव आहे ते स्वित्झर्लंडच्या एका खेड्यामध्ये एक गाव म्हणून आहे तिथे. आणि त्या गावामध्ये या ठिकाणी या रिसर्च उभारला गेला. आणि याच दोन्ही गाया ज्या आहेत मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास 92% या गाया जगातल्या आहेत. त्याचं दोन्हीचं ओरिजिनल ब्रीड हे भारतीय आहे. हे आपल्याला सगळ्यात मोठा अभिमान वाटला पाहिजे. पण आपण ते सोडून दिलं. आणि नेमकं काय आणखीन आपली देशी गाय विदेशी गाय मी त्या ह्याच्यात पडू इच्छित नाही. पण हे सगळं सांगण्यासाठी मी असं मला वाटत होतं की मी पुढे गेलो या शेतकऱ्यांमुळे हा व्यवसाय इतका पुढे गेला. पण हे शेतकरी कितीही जरी भाव भेटला तरी असमाधानी आहेत. म्हणून या ठिकाणी एक रिसर्च म्हणून या ठिकाणी भाग्यलक्ष्मी काऊ फार्म ज्याचा साहेब मला उल्लेख करायला सांगतात. आज या ठिकाणी आमच्याकडे 5,000 गाया या आपल्या समोर जे भाग्यलक्ष्मी काऊ फार्म आहे तिथे 5,000 गाया आहेत. आणि ब्रिटिश फार्म मॅनेजर आहे त्याला इंग्रज. जेव्हा पवारसाहेब या ठिकाणी आलते तेव्हा तो फार्म पाहत असताना अगदी आठवणीने म्हटले की देवेंद्र शहानी या ठिकाणी तर गाय केला गोठा केला सगळं केलं पण याला सांभाळायला इंग्रजाला यांनी ठेवला. आपण इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. ते मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी बोलले. आणि तो रिसर्च फार्म या ठिकाणी आम्ही पुढं केला. त्याचा दुसरा वर्जन आम्ही नवीन 500 एकरामध्ये या ठिकाणी केलेला आहे ज्याला आम्ही सुवर्णभूमी म्हणतो. बोट्यामध्ये आहे. तिथे जवळपास 15,000 गाया पुढच्या 3 वर्षामध्ये येतील. आणि या देशातलं चित्र बदलण्यासाठी जो बदलू शकेल तो बदलू शकेल. पण आम्ही रिसर्च केला त्यानंतर जेव्हा सुरुवातीला 90-92 साली या देशात किंवा या महाराष्ट्रामध्ये प्रति लिटर हे 2.5 ते 3 लिटर होतं. आज महाराष्ट्राचं प्रति लिटर या ठिकाणी 8 ते 9 लिटर इतका उंच स्तरावर या ठिकाणी पर गाई प्रोडक्शन वाढलेलं आहे. आज या ठिकाणी ज्याला आमचा काऊ फार्म आहे ज्याला आम्ही बेस्ट काऊ जगातला 8 नंबरचा काऊ फार्मचा अवॉर्ड मिळालेला आहे जगामधून. आणि त्याच्यातली जी बेस्ट काऊ मोस्ट प्रोडक्टिव्हिटी काऊ आहे ती आमची ऐश्वर्या. तिला 54 लिटर मिल्क पर डे आहे. 48 लिटर आमची करीना गाय देते. माझ्यासाठी त्याच ऐश्वर्या आणि करीना आहेत तिथे. आणि ती ॲव्हरेज आमचं या ठिकाणी 30 लिटरपर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा शेतकऱ्याच्या घरामध्ये लवकरच ही रिसर्च आणि नॉलेज पोहोचून या ठिकाणी 20 ते 22 लिटरपर्यंत कशा पोहोचू शकतील याच्यासाठी आम्ही या ठिकाणी या फार्मवर काम करत असतो. प्राईड ऑफ काऊ हा एक वेगळा ब्रँड आहे. गोवर्धन आणि गो सगळीकडे तुम्ही टी व्हीवर पाहता सगळीकडे पाहत असताना प्राईड ऑफ काऊ जो हा एक लिमिटेड फार्ममधून दूध जातं ते
या ठिकाणी अमिताभ बच्चनच्या घरी, मुकेश अंबानींच्या घरी, मुंबईतले, देशातले अडाणींच्या घरी, अहमदाबादला, अशा ठिकाणी देशातले जेवढ्यात मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत, उद्योगपती आहेत, ते पैशाने खूप मोठे जरी असले तरी खूप कंजूस असतात, पण खूप क्वालिटी जर असली तरच त्याला ते पैसे देतात. अशा सगळ्यांच्या याला उतरलेली, कसलेली या ठिकाणी आपली भाग्यलक्ष्मी काऊ फार्म हा एक नावाजलेला आहे. त्याचाही माझ्यासहित आपल्या सगळ्याला आणि आपल्या परिसराला अभिमान वाटावा असं या ठिकाणी आम्ही कार्य करत असताना एवढंच या ठिकाणी खरं तर या एवढ्या सगळ्यांच्या देखत एवढा सगळं विचार मांडायला मला अण्णासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी भेटला. खरं तर सर जेवढं बोलू तेवढा वेळ कमी आहे. मी खरं सरांनी मला एकदा वेळ द्यावा. मी कमी विद्यार्थ्यांमध्ये आपण संवाद साधून माझ्यासारखे तुम्ही सगळे प्रत्येकजण बनले पाहिजेत, हेच माझं स्वप्न आहे. त्याचाच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.